श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहेत? मस्त मजेतच असणार तुम्ही. तर बघा, आज आम्ही आलेलो आहोत. माझ्या मोठ्या मुलाचा चष्मा ना थोडासा खराब झाला होता, तर तो चेंज करायला आम्ही आलो होतो इथे. तर इथे ते नव्हते ना, म्हणजे ऑप्टिशियन. तर आम्ही थांबलो होतो, थोडं 5 मिनटं वेट करत होतो. हे बघा, इथे आमची गाडी साहेब बसलेले आहेत आमचे. आणि इथं माझा भाऊ आणि माझा छोटा मुलगा आहे, त्याला थोडंसं नादी लावत आहे तो. आणि इथे चालू झालं आहे आमचं चेकअप, म्हणजे कमी जास्त नंबर झाला आहे का ते बघत आहे. आणि फायनल केला चष्मा आणि आम्ही निघालेलो आहोत आता. म्हटलं आज अक्षय तृतीया आहे, तर कुठंतरी दर्शन घ्यायला जाऊया म्हटलं. कुठे नवीन मंदिर वगैरे दिसतं तर आपण जाऊ म्हटलं. तर आम्ही निघालेलो आहोत आता. तर पुढे बघाच आम्ही कुठे जात आहोत. तर आम्ही आता तिकडेच निघालेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचतच आहोत तिकडे त्या मंदिरामध्ये. इथे खूप छान वाटतं बरं, वातावरण एकदम फ्रेश. आणि कसं इकडे गाड्यांचा वगैरे जास्त आवाज नाही. आणि हे ना थोडंसं आतमध्ये आहे, त्याच्यामुळं बिलकुल कसलाच गोंधळ वगैरे काहीच नाही. एकदम शांत आणि मन एवढं फ्रेश होतं ना इथे, खूपच छान. इथे मी आलेली आहे आधी पण एकदा, पण तेव्हा काही म्हणजे व्हिडिओ वगैरे करत नव्हते मी, त्याच्यामुळे शूट केलेलंच नाही आहे. तर हे बघा, आता आम्ही चाललेलो आहोत. मी शूट करते आणि हे पुढं जात आहेत, बघू शकता तुम्ही. तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घ्या इथलं, या मंदिरातलं. आम्ही इकडे गाडी पार्क करून निघालेलो होतो. तर हे बघा, आता माझ्या मुलाने घेतलेला आहे कॅमेरा आणि मला म्हणतो तू पण जा थोडीशी व्हिडिओमध्ये आणि हाय कर. तर मी पण निघालेली आहे हे सगळ्यांसोबत. हे बघा, साडी आज खूप दिवसांनी साडी पण घातली मी. जास्त साडी वेअर करत नाही मी, कधीतरीच असं काही फंक्शन वगैरे किंवा काही सण वगैरे असेल तरच, ते पण थोडा वेळच. आणि आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यात तर बिलकुल साडी घालायचं मन नाही करत. तर ऑलमोस्ट आम्ही पोहोचतोच आहे मंदिरात. इथे एवढी गर्दी पण नव्हती, म्हणजे बाकी मंदिरांमध्ये गर्दी वगैरे खूप असते, इथं तसं एवढं गर्दी पण नव्हती. आणि एकदम छान फ्रेश मस्त वाटत होतं. एक म्हणजे गोंगाटापासून दूर असं काहीतरी वेगळ्या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. आणि हे बघा, चेहऱ्यावरती आनंद आमच्या इथे आल्यानंतर. बघू शकता तुम्ही, हे मंदिर बघा कसं सजवलं आहे त्यांनी. किती मस्त डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. म्हणजे गाड्यावरती येतात, पण जागा वगैरे पार्क करायला आहे की नाही म्हणून आम्ही ना खालीच गाडी लावली. आणि ते बरं झालं, कारण इथे जागा पण नव्हती जास्त. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. ते इथं असं काहीतरी विकायला बसलेले आहेत. आणि इथे आम्ही आलो आणि आम्हाला माहिती पण नव्हतं बरं, इथे काहीतरी चाललेलं होतं, पूजा वगैरे असं. रथ वगैरे होता, ते मिरवणूक वगैरे असं अशा टाईपमध्ये काहीतरी चाललं होतं. म्हणजे मंदिरातल्या मंदिरातच ते फिरवत होते. हे बघा, हे वरती चढून काहीतरी करत आहेत. त्यांचा देव वगैरे असं नाही मानायचं की हे आपलं देव नाही आणि आपण इथं गेलं नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे माणसाने, म्हणजे समजतं की बाबा त्यांच्या प्रथा परंपरा रूढी कशा आहे. आम्ही तर आहे ना प्रत्येक देवाला जातो, म्हणजे कुठं जात नाही असं नाही. प्रत्येक मंदिरात जातो, प्रत्येक देवाला दर्शन घेतोच आम्ही प्रत्येक देवाचं. खूप छान होतं बरं इथं, एकदम मस्त वातावरण पण छान फ्रेश. गाड्यांचा बिलकुल आवाज नाही, कुठलाच कसलाच. हे बघा, आता आम्ही जात आहोत मंदिरात. तर हा असा काही देव होता इथे. हे बघा, इथे नावं आहेत, श्रीवल्ली वगैरे बरेच काही काही नावं आहेत. आणि हे बघा, इकडे पुन्हा पूर्ण परिसर दाखवते मी, खूप छान आहे. इथे कोणी येऊन गेलं असेल तर मला नक्कीच सांगा की आम्ही इथे गेलेलं आहे आणि हे मंदिर बघितलेलं आहे आम्ही. बघू शकता तुम्ही, असं काही व्ह्यू आहे इथला, पूर्ण शूट केलेलं आहे मी. इथे महादेवाचं मंदिर पण होतं. हे परत अजून फिरून, म्हणजे पूर्ण मंदिराला राऊंड मारून पूर्ण हे असे फिरत आहेत. त्यांचं काहीतरी परंपरा असतील, रूढी परंपरा, तर ते करत आहेत ते. अक्षय तृतीयेचा शूट घेतलेला आहे हा. अक्षय तृतीयेचा म्हणजे कालचाच म्हणायचं. काल घेतलेला आहे मी आणि याला मी आज टाकत आहे व्हिडिओ हा. हे बघा, किती मस्त, किती छान. म्हणजे एक प्रकारे आपण नाही का, यात्रा वगैरे असतात त्या टाईपमध्येच होतं इथे. हे बघा, इथे इथे पण एक मंदिर आहे. इथे बालाजीचं आहे मूर्ती वगैरे.
हे असं बाहेरचा पण परिसर मी तुम्हाला दाखवते. आतमध्ये जास्त शूट केलं नाही मी, कारण उगीच कोणी काही बोलायला नको ना, म्हणून बाहेरचा जास्त परिसर दाखवला आहे मी तुम्हाला व्ह्यू. कोणी येणार असेल तर नक्कीच या परिसरात कोणी राहत असेल तर खूप छान वाटतं, एकदम फ्रेश आहे. बघा हे आमचं कार्टून छोटावाला, याला तर खूप आवडतं इथे. कारण इथे कसं आहे, जागा पण भरपूर आहे, स्पेस पण भरपूर आहे फिरायला करायला. इथे हे साईबाबांचं पण मंदिर आहे साईडलाच तिथेच, तर तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. म्हणजे त्याच एरियात भरपूर सगळे मंदिर आहेत. आणि नंतर आम्ही आलो इथे, आमच्या सोसायटीमध्येच बड्डे होता, तिकडून आलो आणि लगेच तुरंत बड्डेला आलो. वरती गेलोच नाही, खालीच थांबलो बड्डेसाठी. तर असं काही इथे मुलं वगैरे होते बड्डेला. आणि हे बघा आमचा बच्चू, एक छोटी हे बघा, ही छोटी आहे ना, तिचा बड्डे होता, फर्स्ट बड्डे आहे तिचा, तर तेच सेलिब्रेशन होतं. मग आम्ही डायरेक्ट मंदिरातून आलो आणि वरती गेलोच नाही, इथेच बसलो डायरेक्ट खालीच. आणि हे बघा, हे आमचा डान्स चालू आहे इथे. बघा आम्ही डान्स कसा करतो आहे ते पण बघा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. एक सॉन्ग लावलेला होता ना, तर तो त्याच्यावरती डान्स करत होता. खूप एन्जॉय करतात मुलं. आणि मुलांना, मेन म्हणजे मुलांना बड्डे म्हटलं ना की काहीच नाही, मग फक्त बड्डे. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा नक्की.